रुस्तम शेख हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं मस्जिदच्या जागेवर अतिक्रमण केलं ह्या सिद्ध झाला. आता हे प्रकरण उघड केल्याबद्दल जर याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी जिल्हाध्यक्ष असून मी प्रत्येक तालुक्यामध्ये माझा दौरा चालू राहतो आणि त्या प्रकरणात किंवा माझ्यासोबत काही घटना घडली, माझ्यावर हमला झाला किंवा माझ्या घरच्यावर हमला झाला, तर याचा जबाबदार सुलेमान शेख हाच राहणार आहे. कारण की माझी सर ये क्या घटना हुई आपके साथ में अभी? मेरे साथ में मैं शानूर पटेल राहणार साजापूर. मी कमीत कमी 8 महिन्यापासून पंचायत समिती जिल्हा परिषद इथे अतिक्रमण विषयावर पाठपुरावा करत होतो. तर त्या पाठपुराव्याची दखल घेऊन जिल्हा परिषद सीओ साहेबांना यांनी अधिकारी लोकांना आदेश दिला होता का याला फेरचौकशी करा. फेरचौकशी करण्यासाठी अधिकारी लोक तिथे आले होते. तिथे आल्यावर मला ग्रामसेवका साजापूर ग्रामसेवकाचा मला फोन आला. मी घरी होतो. तो फोन आल्यावर मला त्यांनी सांगितलं का तुम्ही स्पॉटवर या, तुमचे जबाब घ्यायचा आहे. मी माझी गाडी घेऊन स्पॉटवर गेला. तर तिथे सुलेमान शेख आणि त्यांचे 2 पोरं स्पॉटवर उभे होते आणि 4 अधिकारी उभे होते. तिथं मी गेल्या अधिकारीसोबत बोललो. माझं अधिकारीसोबत बोलणं चालू होतं. त्यांनी डायरेक्ट मारहाण केली. मारहाण केल्यावर माझ्या डोळ्यात त्यांनी काहीतरी टाकलं. मी डोळं चोळत मी खाली बसलो. तर त्यांनी मला मागं एक दांडा मारला. मी खाली पडलो. त्याच्यानंतर त्याचा दुसरा भावाचा मुलगा पळत आला. त्यांनी लोखंडी रॉड आणली आणि त्याच्यातून सुलेमान शेख यांनी ते लोखंडी रॉड हातातून घेऊन आणि मला पाठीमागून लोखंडी रॉड मारली. लोखंडी रॉड मारल्यावर मी जगात चक्कर येऊन खाली पडलो आणि खाली पडल्यावर मी पाहिलं तर मी पूर्ण रक्तामध्ये भिजलेलो होतो. तिथं सोडवणारा कोणी नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा अजून मला दांड्यानं मारहाण केलं आणि तसंच मी स्वतः तिथून उभं राहिलं आणि माझी गाडीपर्यंत गेलो. मी गाडीमध्ये बसलो आणि गाडी चालू केली. तर तिथून ते पळून गेले. गाडी चालवून मी समस्ती पोलीस स्टेशन वाळूज MIDC पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं मी तक्रार दाखल केली. तर पोलीसवाल्यानं मला सांगितलं का तुम्ही दवाखान्यात जा, पहिले आरोपी कुठं जाणार नाही आहे, दवाखान्यात जा. त्यानंतर मी बजाजनगर येथील प्रताप चौक अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये इथं ॲडमिट झालो. त्यानंतर माझा मुलगा, माझे मिसेस, माझे भाऊ सगळे इथे आले. माझं असं म्हणणं आहे काय माझी जी लढाई होती ती कायदेशीर होती आणि ते कायदेशीर मी पाठपुरावा करत होतो. याच्या अगोदर मला मारण्याची जी धमकी आली होती, तर त्या धमकीमुळं मी पत्रकार परिषदेमध्ये मी जाहीर केलं होतं का जर माझ्यावर हमला झाला किंवा माझ्या परिवारावर जर हमला झाला तर याचा जबाबदार सुलेमान शेख हाच राहणार आहे. मी हे 3-4 महिन्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी CP ऑफिसला पत्र पण दिलं होतं का माझ्या जीवाला धोका आहे आणि मला पोलीस संरक्षण पाहिजे. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी तक्रार दाखल केली होती का मला पोलीस संरक्षण पाहिजे. तरी पण त्या विद्यावरती काही चर्चा न होता वाळूज MIDC ते पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः जबाब दिला होता का एका मुलाला त्यांनी 25,000 रुपये कबूल केले होते मला मारण्यासाठी. तर मी ते जबाबमध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर ते पण अफसास मिटलं होतं. त्यानंतर कालची जी घटना झाली ती घटना फार वाईट झाली. माझं काही चुकी नव्हती. मी अधिकारी तिथं आले होते. जिल्हा परिषद CO साहेबांना जे पंचनामा करण्यासाठी अधिकारी पाठवले होते ते अधिकारी त्यांचं काम करत होते आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून आणि सरकार कामात अडथळा टाकला.
आणि दहशत निर्माण करून यांनी अधिकारी लोकांसमोर मला मारहाण केली। याच्या अगोदर याच्यावरती 326 गुन्हे दाखल आहे। दहशतगर्दी हा कंटिन्यू दहशतगर्दी करत राहतो। साजापूर येथील मुस्लिम समाज आहे आणि हे पूर्ण 2-3 भाऊ सर्व आहे ना दहशत निर्माण करतात। त्या दहशत निर्माण यांची फार गुंडागर्दी आणि दहशत वाढलेली आहे। तर मी साहेबाशी हात जोडून विनंती करतो का यांच्यावर 307 आणि मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। जर कारवाई नाही झाली तर मी सीपू साहेबापाशी जाईन। तिथं बी जर कारवाई नाही झाली तर मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांची भेट घेणार आहे। कारण की हे लोक आहे ना 8 दिवसापासून लई दहशतगर्दी यांनी माजवलेली आहे आणि पैशाच्या बळावर आहे ना कोणाला मारतात आणि काही बी करतात। तर माझं असं म्हणणं आहे का माझ्या परिवाराला मी पहिलेच तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार दाखल करूनसुद्धा आणि हे सर्व प्रकरण झालंसुद्धा आणि तरी पण हा माणूस जर मला मारहाण केलं, जर मला एखादी रॉड किंवा अजून लागला असता तर मी तिथं जागाच मेला असतो आणि माझे पोरं बाळं जे काही आहे ते उन्हात पडले असते। माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे का साहेब ह्या लोकांवर हे जे लोक आहे दहशतगर्दी लोक आहे यांच्यावर 307 आणि मोका अंतर्गत यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर मग आम्ही माझ्या बायकोला माझ्या पोराला समोर आणून आम्ही स्वतः ना आमचं आत्मदहन करून टाकू। यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे।